नमस्कार मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान विचारवंत, समाजसुधारक आणि राजकीय नेते होते. त्यांनी भारतीय समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्याचा प्रभाव केवळ सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांनी राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे 2 जुलै 1942 रोजी त्यांची मजूर मंत्री म्हणून नियुक्ती जाहीर होणे होय. त्या काळी भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता आणि देशात अनेक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल घडत होते. अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मजूर मंत्री म्हणून नियुक्ती होणे ही भारतीय कामगार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची घटना ठरली. त्या काळात भारतात ब्रिटिश सरकारच्या अंतर्गत एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ही प्रशासकीय व्यवस्था कार्यरत होती. या काउन्सिलमध्ये विविध विभागांसाठी मंत्री किंवा सदस्य नियुक्त केले जात असत. 1942 साली त्या काळचे व्हाईसरॉय आर्चिबाल्ड वेव्हेल यांनी आपल्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये काही नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मजूर मंत्री म्हणून नियुक्ती घोषित करण्यात आली. ही घोषणा 2 जुलै 1942 रोजी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे मजूर विभागाची जबाबदारी स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मजूर मंत्री म्हणून निवड होण्यामागे त्यांचे प्रचंड ज्ञान, अभ्यासू वृत्ती आणि सामाजिक प्रश्नांबद्दलची संवेदनशीलता हे महत्त्वाचे कारण होते. त्यांनी अर्थशास्त्र, कायदा आणि समाजशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या लेखनातून आणि भाषणांतून कामगार वर्गाच्या समस्या आणि त्यांच्या हक्कांबद्दल त्यांनी नेहमीच आवाज उठवला होता. त्यामुळे ब्रिटिश सरकारलाही हे जाणवत होते की कामगारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी आंबेडकरांसारख्या विद्वान आणि सक्षम व्यक्तीची गरज आहे. 1942 हे वर्ष भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण याच दिवशी देशात स्वातंत्र्य चळवळ तीव्र होत होती आणि अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. या काळात उद्योगधंद्यांची वाढ होत होती आणि त्यामध्ये लाखो कामगार काम करत होते. मात्र कामगारांच्या कामाच्या अटी अत्यंत कठीण होत्या. कामाचे तास खूप जास्त होते, वेतन कमी होते आणि कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेबद्दल फारसे लक्ष दिले जात नव्हते. या परिस्थितीत कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री म्हणून काम करताना या समस्यांकडे विशेष लक्ष दिले. मजूर मंत्री म्हणून काम करताना डॉक्टर आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांनी कामगारांच्या कामाच्या तासांवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला. त्याआधी अनेक उद्योगांमध्ये कामगारांना दीर्घकाळ काम करावे लागत होते. आंबेडकरांनी 8 तासांच्या कामाच्या दिवसाची संकल्पना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे कामगारांना विश्रांती, आरोग्य आणि कुटुंबासाठी वेळ मिळू लागला. हा बदल कामगारांच्या जीवनमानात मोठा सुधारणा घडवून आणणारा ठरला. कामगारांच्या कल्याणासाठी त्यांनी आणखी अनेक उपाययोजना केल्या. महिलांना कामाच्या ठिकाणी संरक्षण मिळावे, त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी कायदेशीर सुधारणा करण्यावर भर दिला. तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी विविध नियम लागू करण्यात आले. या उपाययोजनांमुळे कामगारांना अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात काम करण्याची संधी मिळाली. डॉक्टर आंबेडकर यांनी कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे पाऊल उचलले. कामगारांना विमा, निवृत्ती वेतन आणि इतर कल्याणकारी सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी धोरणे तयार केली. त्यांच्या या विचारांमुळे पुढील काळात भारतात सामाजिक सुरक्षा व्यवस्थेचा पाया मजबूत झाला. आज भारतात कामगारांसाठी जे अनेक कायदे आणि सुविधा उपलब्ध आहेत, त्यामागे आंबेडकरांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. मजूर मंत्री म्हणून त्यांनी केवळ कामगारांच्या आर्थिक समस्यांवरच लक्ष दिले नाही, तर त्यांच्या सामाजिक स्थिती सुधारण्याचाही प्रयत्न केला. त्यांना वाटत होते की कामगार वर्गाचे जीवनमान सुधारल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्याय यांवरही भर दिला. त्यांच्या दृष्टीने कामगारांचे कल्याण म्हणजे केवळ वेतनवाढ नव्हे, तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे हे अधिक महत्त्वाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मजूर मंत्री म्हणून कार्यकाळ भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आणि केलेल्या सुधारणांमुळे लाखो कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. त्यांनी प्रशासनात काम करताना नेहमीच न्याय, समानता आणि मानवी मूल्यांचा विचार केला. त्यामुळे त्यांच्या कार्याला आजही मोठा सन्मान दिला जातो. त्यांच्या या कार्यामुळे भारतीय कामगार वर्गामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर निर्माण झाला. त्यांनी कामगारांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यांच्या धोरणांमुळे कामगारांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि स्थिर जीवन जगण्याची संधी मिळाली.
डॉक्टर आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ते एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, लेखक आणि समाजसुधारक होते. परंतु त्याचबरोबर ते एक संवेदनशील प्रशासकही होते. मजूर मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम हे त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. आजही 2 जुलै 1942 ही तारीख भारतीय इतिहासात विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मजूर मंत्री म्हणून नियुक्ती घोषित झाली आणि भारतीय कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका महान नेत्याला प्रशासनात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या कार्यामुळे भारतीय कामगार चळवळीला एक नवीन दिशा मिळाली. एकूणच पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मजूर मंत्री म्हणून झालेली नियुक्ती ही केवळ एक प्रशासकीय घटना नव्हती, तर ती सामाजिक न्याय आणि कामगारांच्या हक्कांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे भारतीय कामगारांच्या जीवनात मोठे बदल घडले. त्यामुळे त्यांच्या या योगदानाचे स्मरण भारतीय इतिहासात सदैव केले जाईल.